चाकूर तालुक्यातील चाकूर पंचायत समितीचा भ्रष्टाचार. बालाजी पाटील चाकूरकर यांचे आमरण उपोषण आंदोलनाला यलगार. भ्रष्टाचाराविरोधातील लढा तीव्र होणार. चाकूर तालुक्यामध्ये पंचायत समिती अंतर्गत शेतकरी आणि गोरगरिबांच्या हक्काच्याही शासकीय योजनांमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सुरू वडबळ नागनाथ येथील सामाजिक विवेकानंद लवटे पाटील, माया सोरटे, यादुल शेख, केशव सोरटे, नय्यूम शेख यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन भ्रष्टाचाराविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आंदोलनस्थळी त्यांनी भेट देऊन प्रशासन आणि शासनाला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या विहीर, गोठा, घरकुल तसेच विविध शासकीय योजनांमध्ये गैरव्यवहार करून गरीब जनतेच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. माया सोरटे आणि विवेकानंद लवटे पाटील यांनी हा इशारा दिलेला आहे की शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाचे निवेदन देणार आहेत. त्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई केली गेली नाही तर हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. आणि यावेळी विविध सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आंदोलनाला पाठिंबा देत भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शासनाने शेतकरी आणि सर्वसामान्य यांच्या हक्काच्या योजनातील कथित गैरव्यवहार गांभीर्याने घेऊन दोषींना पाठीशी न घालता कठोर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष. सामाजिक संघटनेने दिलेल्या या इशाऱ्यानंतर संपूर्ण प्रकरणात शासन आणि प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. या आंदोलनामुळे योजनांच्या शासकीय अंमलबजावणीतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुढील काही दिवसात या आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप येण्याची शक्यता आहे. चाकूर तालुक्यातल्या पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या 84 गावामध्ये मनरेगाच्या माध्यमातून जे काही विहीर, गोठे, शेततळे, घरकुल या सगळ्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत, या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची आमची माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या भ्रष्टाचाराची चौकशी SITच्या माध्यमातून व्हावी आणि दुधाचं दूध, पाण्याचं पाणी करावं. 4 वर्षापासून आपल्या चाकूर तालुक्याला विमा मिळाला नाही. 1 रुपयामध्ये पीक विमा होता तेव्हा 2 वेळेस मिळाला नाही. पुन्हा आता हे 1250 रुपये हेक्टरी भरून त्यालाही मिळाला नाही. आपल्या तालुक्याला मिळाला नाही, तसाच धाराशिव जिल्ह्याला पण मिळाला नव्हता. पण तिथल्या राणा जगजित सिंगांनी विमा कंपन्याशी शासनाच्या माध्यमातून भांडून त्यांनी धाराशिव जिल्ह्याला 500 कोटी रुपये मिळवून घेतले. मग आपल्या मतदारसंघाचे किंवा आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व काय करतायत, हा विषय महत्त्वाचा आहे. आणि चाकूरची नगरपंचायत होऊन 11 वर्ष झालेत. या 11 वर्षाच्या काळात ग्रामीण भागामध्ये जी काही मनरेगाचा लाभ आहे तो शहरी भागातल्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शहर झालं म्हणजे काय झालं? शेती संपली का? तर तो लाभ शहरी भागातलेही म्हणजे नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रातल्याही शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. आणि ज्या लोकांनी खरेच घरकुल, विहिरी, गायगोठे बांधलेत पण त्यांचं बिल मिळालेलं नाही अद्याप, त्यांचं बिल तात्काळ भेटलं पाहिजे. आणि 1 रुपयामध्ये पीक विमा चालू केला पाहिजे. या 5 मुद्द्याच्या अनुषंगाने हे आमरण उपोषण झालं आहे. आजचा 3रा दिवस आहे. प्रशासन थातूरमातूर उत्तर देत आहे, पण शेवटपर्यंत आम्ही लढू. हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून मी आवाहन करतो की चाकूर तालुक्यातील सर्व शेतकरी भावांना, तरुण भावांना, नागरिकांना की भावांनो, ही लढाई माझी काही माझ्या स्वतःसाठी नाही.
आपल्या सर्वांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी आहे. आपण थोडंसं रस्त्यावर उतरण्यासाठी जरा आक्रमक झालं पाहिजे. आपला पाठिंबा वाढला तरच शासन माझ्या आंदोलनाची आपल्या या मागणीची दखल घेईल. नाहीतर हे निगरगट्ट झालेलं सरकार आहे, भ्रष्टाचारानं सगळं ओतप्रोत झालेलं सरकार आहे. आणि पुन्हा विशेष म्हणजे आपल्या भागाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे स्वाहाकार मंत्री, आता मी त्यांना आजपासून सहकार मंत्री म्हणत नाही, कारण त्यांचा सहकार तर नाहीच आहे, सगळा स्वाहाकार आहे. त्या स्वाहाकार मंत्र्यांनी या चौकशीला विरोध केला आहे. तर या स्वाहाकार मंत्र्याला आपणाला जाब विचारावं लागेल. याचसाठी केला होता का अट्टाहास? 2000 रुपये तुम्ही मताला दिले, 1000 रुपये मताला दिले, म्हणजे एवढ्यावर जनतेचे कामं संपले का? तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, पण या भागामध्ये या भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार का? खरा लाभार्थी आज आक्रोश करतो. खोट्या लोकांना तुम्ही एकेका घरात 9-9 विहिरी दिलात, हे कुठल्या न्यायात बसतं? हा जाब आपणाला विचारायचा आहे. त्यासाठी आपल्या तालुक्यातल्या लोकांनी जरा रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज व्हावं असं आवाहन करतो.